अखेर उकळी येथील संग्रामपूर पंचायत समिती समोरील उपोषण तिसऱ्या दिवशी तात्पुरते स्थगित। संग्रामपूर तालुक्यातील उकळी येथील ग्रामपंचायत शिपाई दीपक शालिग्राम तायडे यांना सेवेत पुन्हा रुजू करून घ्यावे या मागणीसाठी त्यांनी संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर 15 ऑगस्ट पासून सुरू केलेले आमरण उपोषण अखेर 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता तात्पुरते स्थगित केले। दीपक तायडे यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदने देऊन सेवेत रुजू करून घेण्याची मागणी केली होती। या प्रकरणी चौकशी, फेर तपासणी तसेच विविध सुनावण्या होऊनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचा त्यांचा दावा आहे। ग्रामपंचायतीनेही त्यांना सेवेत रुजू करून घेतले नसल्याने त्यांनी स्वातंत्र्य दिनापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची तसेच ग्रामपंचायतीने बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून सेवेत रुजू करून घ्यावे, फेर चौकशी अहवालातील त्रुटींचा विचार करून योग्य अंतिम आदेश पारित करावा यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले। दरम्यान पंचायत समिती प्रशासनाकडून उपोषणकर्ता दीपक तायडे यांना 18 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा येथे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सदर प्रकरणावर सुनावणी ठेवण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे। या सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दीपक तायडे यांनी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी आपले आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सरबत देऊन उपोषण मागे घेतलं असून उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे। यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा कर्मचारी युनियनचे राज्य मार्गदर्शक रामेश्वर गायकी, माजी सरपंच अभयसिंह मारोडे, उकळीचे उपसरपंच प्रफुल्ल मानकर, कर्मचारी युनियनचे संग्रामपूर उपाध्यक्ष योगेश थोरात, संजय भिसे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले आहे। आता बुलढाणा येथे होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणावर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे। दयालसिंह चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। मी दीपक शालिग्राम तायडे लोकशाही दिनात 15 ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालय संग्रामपूर येथे आमरण उपोषणास बसलो होतो। वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची पालन करावे तसेच ग्रामपंचायतीच्या बहुमताचा ठराव त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मी दिनांक 15 ऑगस्ट पासून पंचायत समितीला उपोषणाला बसलोय। मात्र माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उद्या दिनांक 18 ऑगस्टला सुनावणी आहे, तरी वरिष्ठ साहेबांचा आदेशाचा मान ठेवून मी माझे उपोषण तात्पुरते स्थगित ठेवत आहे। तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटना NGP 4511 यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रफुल्ल मधुकर मानकर यांनी सुद्धा या प्रकरणात समजावण्याची भूमिका दिली। पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य केले, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे उपोषण तात्पुरते स्थगित ठेवतो। भविष्यात जर काही पेच प्रसंग आला किंवा मला न्यायिक न्याय मिळाला नाही तर माझे आंदोलन हे सुरूच राहील। धन्यवाद।